नमस्कार सर्वांना, स्वागत आहे ज्ञानगंधा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शालेय पोषण बॅग डाटा एंट्री कशी भरायची हे पाहणार आहोत. चला वेबसाईटवर जाऊयात. मी आता एका शाळेचं लॉग इन करत आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला पेज कसं दिसेल हे पहा. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे, चेकबॉक्स क्लिअर केलेला आहे आणि आता सर्वप्रथम 2023-24 मधील एप्रिलपासून राहिलेली माहिती आपण पाहणार आहोत. आता मी या ठिकाणी एप्रिल 2023 साल निवडून एप्रिल त्यानंतर मे असे एक महिने करत फेब्रुवारी अखेर आणि त्याही पुढे मार्च अखेर सर्व महिन्यांचे स्क्रीनशॉट काढून घेत आहे. हे स्क्रीनशॉट यासाठी की आपणाला नोंदवहीत पाहून नेमके कोणत्या दिवसाचे ऑनलाईन डाटा भरायचा राहिलेला आहे हे पाहता येईल. या ठिकाणी आपल्याला नोंदवही जवळ घ्यावी लागणार आहे. यापूर्वी आपणास 6 मार्चपर्यंत मुदत होती. ती मुदत आता आपणास वाढून 10 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अजूनही काही शाळांनी भरावयाची माहिती बाकी असेल तर ती भरून घेण्यात यावी. या वर्षातली शेवटची संधी आहे. पहा, या ठिकाणी एक एक करत मी सर्व महिन्यांचे बॅग डाटा भरलेला किती बाकी आहे आणि भरलेला किती आहे ते या ठिकाणी पाहण्यासाठी स्क्रीनशॉट काढत आहे. आता या ठिकाणी वर्ष बदलून 2024 केल्यानंतर जानेवारीचे पहा. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ग्रीन रंग म्हणजे डाटा भरलेला आहे आणि केसरी रंग म्हणजे डाटा भरावायचा बाकी आहे. कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण डाटा भरला नसतो, तर त्या दिवशी आपल्याला सुट्टी असेल तर त्या ठिकाणी शालेय पोषण शिजवलं नाही आणि त्या ठिकाणी स्कूल लोकल हॉलिडे असे टाकून आपल्याला तो भरावायचा आहे. असं केल्याने आपल्याला कोणत्या महिन्यातील कोणता दिवस भरायचा राहिलेला आहे पटकन लक्षात येण्यास मदत होते. चला तर आता या ठिकाणी सर्व महिन्यांचे स्क्रीनशॉट काढून झालेले आहेत आणि ते मी पाहिलेले आहेत आणि नोंदवही सुद्धा माझ्यासोबत आहे. तर नमुना दाखल एका दिवसाची बॅग डाटा एंट्री कशी भरायची या ठिकाणी पाहूयात. आता या ठिकाणी 2024 सालचं हे मार्च महिन्यातील डाटा स्टेटस आहे. पहा, आता मार्च महिन्यातील हे 1 आणि 2 तारीख याचे भरावायचं बाकी आहे. या ठिकाणी मोबाईलमध्ये आपण हा डेस्कटॉप साईटला असा दिसतो. आता मी हा डेस्कटॉप साईटचा क्लिक काढल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये असं दिसतं. आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असं दिसत असेल. या ठिकाणी आपल्याला होमला क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरची टॅब आहे, MDM डेली अटेंडन्स. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक चेकबॉक्स येईल, त्याला अप्रूव्ह करून आपल्याला पुढे जायचं आहे. पहा, या ठिकाणी वर्ष आहे आणि महिना सुद्धा निवडलेला आहे आणि या ठिकाणी पहा तारीख निवडलेली आहे जी की आता मार्चमधली आणि या ठिकाणी तारीख निवडून आता आपल्याला त्या दिवसाचा कडधान्य कोणता आहे ते भरावायचे आहे. कडधान्य भरलं आणि आपल्याला त्या दिवसाचं प्रेझेंट विद्यार्थी आणि मिल सोड विद्यार्थी हे टाकायचे. या ठिकाणी लक्षात आपण घ्यायचं आहे की जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सर्व विद्यार्थी मिल जेवण घेतात, म्हणून मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांवरचा आणि खालचा आकडा एकच येत आहे. पटानुसार आपण टाकायचं आहे आणि आपल्याला शेवटी सेव्ह करायचं आहे. अपडेट, या ठिकाणी अपडेटला क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला काही मेसेज येतोय, डाटा सेव्हड सक्सेसफुली. अशा पद्धतीनं एक करत सर्व मागील दिवसांची माहिती भरावायची आहे. आता पहा, आपण भरलेली माहिती व्यवस्थित भरली गेली की नाही पहा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी परत एकदा मी डेली अटेंडन्सला जात आहे. दुसरा दिवस मी भरत आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण कोणत्या दिवसाची माहिती भरलेली आहे याची नोंद करून ठेवावी लागेल आणि त्याचं अधिकचं बिल आल्यानंतर आपल्याला त्या भरलेल्या दिवसाचे ताटं आणि विहित दर राज्य शासन आणि केंद्र शासन यांचा जो ऑनलाईन बिल जनरेट होतं ते आपल्याला लेखी ठेवावं लागणार आहे. तर या ठिकाणी पहा आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही या ठिकाणी मी पाहत आहे. बघा, या ठिकाणी मोबाईलला कसं दिसतंय हे आपण स्क्रीनवर पाहत आहोत. बघा, या ठिकाणी 2 आणि 3 तारखेची माहिती भरायची होती बाकी होती, तर ती आता
झालेली आहे. आता आपण अशा पद्धतीने एक एक करून आपण माहिती पाहूयात. माहिती आपणास समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. अशाच शैक्षणिक शिक्षक उपयोगी माहितीपूर्ण होण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा योग्य त्या नवीन विषयासह भेटत राहणार आहोत. पहा, या ठिकाणी आपणाला शाळा लॉग इन करताना काही अडचण येत असेल तर आपण लॉग आउट होऊन थोड्या वेळानंतर लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं फेब्रुवारीपर्यंत आपणास डाटा भरावयाची संधी आहे, परंतु मार्चच्या महिन्यामधील काही दिवस राहिले असतील तरी सुद्धा ते सॉफ्टवेअर घेत आहे. या ठिकाणी मी आत्ताच आपणाला नमुना दाखवलेला आहे. या ठिकाणी पहा, मोबाईलमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं आपण कशी भरायची माहिती हे आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी पहा, भरलेली माहिती सेव्ह झाल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला स्क्रीनवर ते पाहता येतं. वर्ष निवडायचं आहे आणि महिना निवडला की आपणाला भरलेली माहिती योग्य पद्धतीनं सेव्ह झालेली दिसेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत बाय, धन्यवाद आणि शुभरात्री, शुभ सकाळ, शुभ दुपार. तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहत आहात त्यावेळेस तुमचे सर्वांचे स्वागत. धन्यवाद.